Welcome to the online classes by Kale Madam. Dear students, today we are going to see from the section number 2 the first poem, Song of the Open Road by Walt Whitman. Let us first see the icebreakers of the poem. The first point is choose the mode of travel that you would like the most for a journey. Airways, waterways, railways, roadways. याचा अर्थ काय? तर आपल्याला आवडणारा जो प्रवासाचा प्रकार आहे त्यापैकी तुम्ही तुमचा आवडता प्रकार जो आहे तर तो तुम्ही लिहायचा आहे आणि त्याचं कारण देखील सांगायचं आहे. एअरवेज पहिला दिलेला आहे, दुसरा दिलेला आहे वॉटरवेज म्हणजे जलमार्ग, रेल्वेज आणि रोडवेज म्हणजे साधा मार्ग आपला रस्ते मार्ग. गिव्ह रिझन्स फॉर युअर प्रेफरन्स. आता आपण काय करतो आहे की प्रत्येक जो काही प्रवासाचा मोड आहे तर तो प्रवासाचा मार्ग आहे तर आपण तो लिहितो आहे आणि त्याची कारणं पण देतो आहे. द फर्स्ट वन इज रेल्वेज. इट इज चीपर, फास्टर, देर इज नो पोल्युशन, देर इज नो ट्रॅफिक प्रॉब्लेम एक्सेट्रा. रेल्वेज हा जर प्रकार पाहिला तर अतिशय स्वस्तात आपल्याला हा मार्ग जो आहे तर तो मिळतो. शिवाय अत्यंत वेगाने आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. पोल्युशनचा प्रश्नच येत नाही आणि ट्रॅफिकचा पण प्रॉब्लेम येत नाही. दुसरा आहे रोडवेज. इझी टू ॲक्सेस, ट्रॅव्हलिंग इन ओन टाईम अँड इट इज कम्फर्टेबल. म्हणजे काय तर रस्ते मार्ग जो आहे तर तो अतिशय सगळ्यात सोपा मार्ग आपल्याला म्हणता येईल. आपल्याला जिथं पाहिजे तिथं जाता येतं, आपल्या वेळेमध्ये जाता येतं आणि ते कसं आहे आरामदायी आहे, सुखदायी आहे. एअरवेज तिसरा मी घेतलेला आहे तर हवाई मार्ग घेतलेला आहे. फास्टेस्ट असं मी म्हटलेलं आहे, पहिल्या ठिकाणी हा मुद्दा लिहिला आहे. तर फास्टेस्ट म्हणजे काय तर अत्यंत वेगाने विमान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं. इट इज ऑल्सो सेफेस्ट, सुरक्षित पण आहे. इट इज टाईम सेविंग, वेळेची बचत करणारं असं आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी सुद्धा आपल्याला अतिशय कमीत कमी वेळेमध्ये तिथे पोचता येतं. ॲड इट कवर्स लाँग डिस्टन्स, आणि अत्यंत लांबचं अशा प्रकारचं अंतर जे आहे ते आपल्याला कमीत कमी वेळेत पार करता येतं. पुढचं आहे वॉटरवेज. नो यूज फॉर ट्रान्सपोर्ट, कवर्स नॉट द प्लेसेस. आता वॉटरवेज हा मी शेवटी घेतलेला आहे. का बरं घेतलेला आहे तो शेवटी? जलमार्ग शेवटी का घेतलेला आहे मी तो प्रेफरन्सप्रमाणे? तर ट्रान्सपोर्टेशनसाठी त्याचा काही आपल्याला उपयोग होत नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे एका प्लेसमधून दुसऱ्या प्लेसमध्ये जाण्यासाठी आपल्याला वॉटरवेज हा उपयोगाला येत नाही आणि जिथं पाहिजे तिथं आपल्याला जाण्यासाठी सुद्धा हे उपयोगाचं नाही. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे या ठिकाणी दिलेला, तो आहे डिस्कस विथ युअर पार्टनर द प्रिपरेशन्स यू वूड लाईक टू मेक फॉर द जर्नी चोझन. समजा एखादा प्रवास तुम्ही जर ठरवला असेल तर तुम्ही कोणकोणत्या प्रकारची तयारी कराल. तर पहिला मुद्दा या ठिकाणी मी कुठला दिला आहे बघा, बुकिंग किंवा तिकीट्स बाईंग असं म्हणता येईल आपल्याला. आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणचं आपल्याला आपण बुकिंग करू शकतो किंवा तिकीट आपण जे आहे तर ते घेऊ शकतो. त्यानंतर बुकिंग अकोमोडेशन म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहणार आहोत त्या ठिकाणचंही बुकिंग आपल्याला करायचं किंवा करता येईल आपल्याला. कलेक्टिंग इम्पॉर्टंट थिंग्स अँड लगेज. आपल्याला राहण्यासाठी जे काही कपडे लागतात किंवा जे काही सामान लागतं ते सगळं महत्त्वाचं सामान, कागदपत्र इत्यादी आपल्याला व्यवस्थितपणे गोळा करता येईल. नंबर 4 आहे इसेन्शियल थिंग्स, मेडिसिन्स, क्लोदिंग, पासपोर्ट, व्हिसा, करन्सी एक्सेट्रा. आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या म्हणजे मेडिसिन आहे, औषधं आहेत, कपडे आहेत, पासपोर्ट असेल तर पासपोर्ट, विजा, करन्सी म्हणजे चलन. अशा प्रकारे आपण काय करू शकतो की प्रवासाची तयारी जी आहे ती आपण करू शकतो. पुढचा मुद्दा जो आहे तो डिस्कस द वेज इन विच यू वूड ओव्हरकम द प्रॉब्लेम्स, हिंड्रन्सेस, डिफिकल्टीज यू फेस ड्युरिंग द जर्नी. म्हणजे प्रवास करत असताना जर एखादा प्रॉब्लेम आला, एखादी अडचण जर आली
तर तुम्ही कशा प्रकारे त्या अडचणीवरती मात करू शकाल. पहिला मुद्दा मी दिलेला आहे, आय विल कीप माय माइंड कूल. सर्वप्रथम मी माझं डोकं शांत ठेवेन, विचारावरती नियंत्रण ठेवेन. नंबर 2 काय दिलं आहे, तर आय विल कॉल अँड टेल माय नियर वन्स. तर मी आपल्याकडे जर मोबाईल हा असतोच प्रवासामध्येच, पण आपल्या जवळच्या लोकांना आपण काय करू शकतो, की हा झालेला प्रसंग, एखादी अडचण जर आली असेल तर आपण पटकन सांगू शकतो. किंवा आपण काय करू शकतो, आय विल टेक लोकल पोलीस, आय विल टेक हेल्प ऑफ द लोकल पोलीस. तर स्थानिक ज्या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत, ज्या ठिकाणी आपल्याला अडचण आलेली आहे, तिथल्या पोलिसांची आपण, स्थानिक पोलिसांची आपण काय करू शकतो, मदत घेऊ शकतो. किंवा आय विल टेक द हेल्प ऑफ लोकल सपोर्ट. ज्या ठिकाणी ही अडचण आलेली आहे त्या ठिकाणच्या लोकांचा, तिथल्या स्थानिक रहिवाशांचा देखील आपल्याला या ठिकाणी काय करता येईल, त्यांची मदत ही आपल्याला घेता येईल. पुढचा मुद्दा आहे, ड्युरिंग एव्हरी जर्नी वी हॅव टू ऑब्झर्व सर्टन रूल्स. म्हणजे काय, तर प्रत्येक प्रवासामध्ये आपल्याला काही ना काही नियम हे पाळावे लागतात. डिस्कस युअर आयडियाज ऑफ द जर्नी विदाऊट एनी रेस्ट्रिक्शन्स. म्हणजे कुठल्याही प्रकारचं बंधन नसलेला जर प्रवास तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही तो हा पॉईंट जो आहे तर तो आपल्या वर्गमित्रांच्या बरोबर डिस्कस करायचा आहे. पहिला मुद्दा दिलेला आहे, उदाहरणार्थ आय वूड गो अलोन विथ सिलेक्टेड फ्रेंड्स. जे असेल ते, मला कुणी आवडत नसेल, मी एकटाच जाईन प्रवासाला, ओके. किंवा विथ सिलेक्टेड फ्रेंड्स म्हटलेले आहे, माझ्या आवडीचे निवडक जेवढे मित्र आहेत, मंडळी आहेत, तर त्यांच्याबरोबर मी जाईन. असा पहिला मुद्दा त्यांनी आपल्याला एक माहितीसाठी दिलेला आहे. दुसरा मुद्दा दिलेला आहे, आय विल गो ऑन ॲडव्हेंचरस ट्रिप ऑर ट्रेकिंग. एखादं ज्याला आपल्याला म्हणता येईल की ट्रेकिंग किंवा जंगल भटकंती आहे किंवा डोंगर दऱ्यातली भटकंती आहे, तर तिथं मी माझ्या आवडीप्रमाणे जाऊ शकेन, की जिथं कुठल्याही प्रकारची बंधनंही असणार नाही. आय विल गो ओनली फॉर एन्जॉयमेंट. केवळ आणि केवळ निखळ आनंदासाठी मी प्रवासाला जाईन. देअर विल नॉट बी एनी टाईम लिमिट. बघा, प्रवासाच्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळेला टाईम लिमिट्स हे दिसतात, परंतु कुठल्याही प्रकारचं टाईम लिमिट नसलेला प्रवास मला करायला आवडेल, असा या ठिकाणी आपण मुद्दा स्पष्ट केलेला आहे. अशा प्रकारे आपण आईस ब्रेकर्समधले सुरुवातीचे 4 मुद्दे आपल्या माहितीसहित आपण कंप्लीट केलेले आहेत. दुसरा आपण या ठिकाणचा मुद्दा जो घेतो आहोत, तर तो घेत आहोत की कवीबद्दलचा. या ठिकाणी कवीचं नाव लिहिलेलं आहे वॉल्ट व्हिटमन. त्यांचा कालावधी आहे 1819 ते 1892. ही वॉज ॲन अमेरिकन पोएट, एसेइस्ट अँड जर्नलिस्ट. अमेरिकन कवी, निबंधकार आणि पत्रकार अशी वॉल्ट व्हिटमन यांनी आपली भूमिका साहित्य क्षेत्रामध्ये बजावलेली आहे. Whitman is among the most influential poets in American canon and is often called the father of free verse. अत्यंत ज्याला प्रभावी अशा प्रकारचा कवी अमेरिकन साहित्य क्षेत्रातला असं त्यांना म्हणता येईल. आणि दुसरं म्हणजे मुक्त छंदाचे जनक म्हणून देखील त्यांना ओळखले जाते. He grew up in Huntington in a family with a difficult economic status. हंटिंग्टन इथे ते आपल्या कुटुंबासमवेत राहत होते, परंतु त्यांची आर्थिक स्थिती काही तेवढी फारशी चांगली नव्हती. अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांचं बालपण गेलेलं दिसतंय. हिज मेजर वर्क लीव्ज ऑफ ग्रास वॉज पब्लिश्ड इन जुलै 1855. त्यांचं अत्यंत महत्त्वाचं प्रमुख असलेलं साहित्यकृती जी आहे, जिचं नाव आहे लीव्ज ऑफ ग्रास, जी जुलै 1855मध्ये प्रकाशित झालेलं होतं हे साहित्य. हिज ओ कॅप्टन माय कॅप्टन, अ पोएम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन, इज वाईडली पॉप्युलर. वॉल्ट व्हिटमन यांनी लिहिलेली ओ कॅप्टन माय कॅप्टन ही कविता जी आहे, ती कविता
अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूनंतर त्यांनी मृत्यूवरती लिहिलेली होती, की जी जगप्रसिद्ध अशा प्रकारची कविता आहे. द सेक्शन 1 ऑफ द सॉन्ग ऑफ द ओपन रोड फ्रॉम लीव्ज ऑफ ग्रास इज a beautiful blend of self-awareness, free will and tenderness of heart. आजची जी कविता आहे आपण जी बघणार आहोत ती सॉन्ग ऑफ द ओपन रोड, ही कविता जी आहे, ही कविता त्यांची साहित्यकृती जी आहे लीव्ज ऑफ ग्रास, यामधली यातला हा पहिला सेक्शन आपल्याला म्हणता येईल ही कविता, म्हणजे की जी कविता ही अतिशय सुंदर अशा प्रकारचं मिश्रण, कोणकोणत्या गोष्टींचं मिश्रण आहे, सेल्फ अवेअरनेस, स्वतःबद्दलची जाणीव जी आहे ती जाणीव, त्यानंतर मुक्त इच्छा आणि संवेदनशील हृदय, या सगळ्यांचं मिश्रण असलेली ही अतिशय सुंदर अशी कविता आहे. इट गिव्ज अस पोएट्स रिअलायझेशन दॅट along the journey of life one will face a test of wisdom which is not tested in any school or university. बघा, कवी असं म्हणतो की हा जो काही प्रवास आहे, हा आयुष्याचा प्रवास जो आहे, या प्रवासामध्ये हा प्रवास म्हणजे एक प्रकारची शहाणपणाची कसोटीच आहे, की जी कोणत्याही शाळेमध्ये, कोणत्याही विश्वविद्यालयामध्ये आपल्याला शिकूनसुद्धा मिळणार नाही, जे मिळणारच नाही असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. असं हे शहाणपण जे आहे ते या उघड्या दुनियेमध्ये आपल्याला मिळेल आणि ते सुद्धा अनुभवातून, असं त्यांना म्हणायचं आहे. अ रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस. प्रत्येकजण आपण हा रस्ता जो आहे तो वापरतो, वेदर रिच ऑर पुअर. हा रस्ता कोण कोण वापरतं? जसा श्रीमंत वापरतो तसा गरीब मनुष्यही वापरतो. अँड इट फोर्सेस ऑल लेवल्स ऑफ पीपल टू ॲसोसिएट विथ वन अनादर. हा रस्ता सगळ्यांना एका पातळीवरती आणून ठेवतो, समानतेच्या पातळीवरती आणून ठेवतो. जिथं माणसं येत असतात, जात असतात, गरीब असतात, श्रीमंत असतात, तर अशा प्रकारे रस्ता हा सगळ्यांना समानतेच्या पातळीवरती आणत असतो. द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. रस्ता हा कशाचं प्रतीक आहे? तर हालचालीचं प्रतीक आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येईल अशा प्रकारची ही मोबिलिटी, हालचालीचं प्रतीक रस्ता. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड्स समथिंग न्यू. एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना आपण नवीन काहीतरी गोष्टी आत्मसात करायला पुढे पुढे निघालेलो असतो. वॉल्ट व्हिटमन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. कवी काय लोकांच्याबद्दलही सांगतो आणि ठिकाणांच्याबद्दलही तो बोलत राहतो. ही आर्ग्यूज अगेन्स्ट स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग. कवीला असं वाटतं की एका ठिकाणी राहणं हे काही बरोबर नाही आहे. त्याबद्दल त्याचा बऱ्यापैकी हा विरोध आहे. ऑल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. एका ठिकाणी राहून तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकाल, परंतु जी गोष्ट नाविन्यतेकडे नेणारी आहे तिथंपर्यंत आपल्याला पोचता येण्यासाठी चालतच राहावं लागेल. या ठिकाणी आपण पाहिलेली आहे ती म्हणजे कवी जो आहे, तर ती कवीची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत ती संपूर्ण कवितेचा अर्थ आणि कवितेचं ट्रान्सलेशन मराठीमधलं आणि इंग्लिशमधलं, या सर्वच गोष्टी आपण पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.